नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सरकारी जॉब अपडेट चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त आणि भारी व्हिडिओ झाला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला एस टी महामंडळ भरतीबद्दल इम्पॉर्टंट डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला पूर्ण माहिती ते सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जरा स्किप न करता आज व्हिडिओ पूर्ण बघा. आणि मित्रांनो, तुम्हाला एस टी महामंडळ भरतीचा फॉर्म जर भरायचा असेल तर तुम्हाला हे कागदपत्रे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. हे कागदपत्रे तुम्हाला सोबत न्यायचीच आहे, कारण हे जर नेसाल नाही तर तुमची पात्र होऊन जातात तुम्ही. तर तुम्ही पूर्णपणे आपला व्हिडिओ जे आहे ते पूर्ण बघा. आणि व्हिडिओ जर आवडला तुम्हाला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा, कारण मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ दररोज मिळून जात असते. तर मित्रांनो, तुम्ही जर आता टेलिग्रामचे जॉईन असेल तर टेलिग्रामचे जॉईन करा, कारण की मित्रांनो तिथे तुम्हाला PDF आणि सर्व जी माहिती भरती ते तुम्हाला देत असतो. तर मित्रांनो, तुम्ही लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तर मित्रांनो, चला जरा वेळ न घालता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, बघू शकता इथं एस टी महामंडळ भरती रिक्वायरमेंट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट 2026. पहिल्या नंबरचं बघू शकता आधार कार्ड, आणि दुसऱ्या नंबरला बघू शकता कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचा प्रमाणपत्र, आणि तिसऱ्या नंबरला बघू शकता फोटो पाहिजे म्हणजे पासपोर्ट आणि सिग्नेचर पाहिजे तुमची. चौथ्या नंबरला बघू शकता ईमेल ID, मोबाईल नंबर, आणि 5व्या नंबरला बघू शकता स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. 6व्या नंबरला बघू शकता ITI मार्कशीट. 7व्या नंबरला बघू शकता 10वी पास मार्कशीट. 8व्या नंबरला बघू शकता 12वी पास मार्कशीट. 9व्या नंबरला बघू शकता इंजिनिअर मार्कशीट. एवढे जे कागदपत्र मित्रांनो तुम्हाला सोबत न्यायचे आहे, तेव्हाच तुम्ही या भरतीमध्ये फॉर्म जे आहे ते भरू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी लागली एकदा कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.